ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। माजी सभापती तथा नगरसेविका मेनका राठोड यांनी भारतीय जनता पक्षाकडे सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मुलाखत दिली। त्यांची मुलाखत भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर व उपाध्यक्ष संजय साळुंखे यांनी घेतली। मेनका राठोड यांनी केलेल्या कामाचे संपूर्ण कार्य अहवाल शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याकडे सादर केला। मेनका राठोड म्हणाल्या की मी 2017 मध्ये निवडून आल्यानंतर प्रभाग 23 मध्ये काहीच कामे झालेली नव्हती। जिल्हा नियोजन समिती सदस्य असल्याने नियोजन समितीकडून महानगरपालिका व शासनाच्या विविध प्रकारचे अनेक निधी खेचून आणून प्रभागात कोट्यवधीची रस्ते, ड्रेनेज, पाणी पाईपलाईन, इलेक्ट्रिक पोल व दिवाबत्ती तसेच घनकचराबाबत काम करून पूर्ण प्रभागामध्ये समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला। सध्या दुसऱ्या DPR मधील 437 कोटींची कामे चालू असून शहरातील सर्वात जास्त 39,000 रनिंग मीटर ड्रेनेजचे काम प्रभागात चालू असून सोरेगाव येथे एक मिनी STP पंप मंजूर करून घेतलेला आहे। लवकर संपूर्ण प्रभाग ड्रेनेज मुक्त करणार आहे। येत्या काळात प्रभागातील सर्व समस्या, रस्ते, ड्रेनेज, पाणी पाईपलाईन, दिवाबत्ती समस्या व घनकचराबाबत योग्य नियोजन व्यवस्थापन करून प्रश्न सोडवून मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्याचे प्रयत्न राहील। प्रभागात गार्डन, चिल्ड्रन पार्क, ओपन जिम व इतर सर्व प्रश्न सोडवून प्रभाग क्रमांक 23 सोलापूर शहरात स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न माझा राहील।